लैंगिक संबंधानंतर हा HPV व्हायरस स्त्रीकडून पुरुषाकडे किंवा वाईस वर्सा जाण्याचे चान्सेस असतात। म्हणून मुलांचं मुलींचं जे लैंगिक संबंधाचं एज आहे त्याच्या आधीच जर आपण ही व्हॅक्सिन दोघांना दिली तर जो कॅन्सरचं प्रमाण आहे, मुलींमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण आहे, मुलांमध्ये थ्रोट कॅन्सर, पिनाईल कॅन्सर हे जे प्रमाण आहे हे डेफिनेटली कमी होईल आणि सगळ्यात जास्त फायदा गर्भाशय मुखाचा कॅन्सर कमी होण्यामध्ये होणार आहे। म्हणून मुलांना पण ही लस दिली गेली पाहिजे। तर मुलांना कधी द्यायची? तर मुलांना ही लस 9 वर्षापासून देऊ शकतो। 9 ते 14 वर्षापर्यंत 2 डोसेस असतात। पहिला डोस आज घेतला तर 6 महिन्यांनी दुसरा डोस आणि 15 ते 26 वर्षापर्यंत 3 डोस असतात। पहिला डोस आज घेतला 2 महिन्यांनी दुसरा आणि 6 महिन्यांनी तिसरा। तर अशा पद्धतीने मुलांमध्ये सुद्धा ही व्हॅक्सिन देणं गरजेचं आहे। मुलं मुली दोघांना जर आपण प्रोटेक्ट केलं तर भविष्यामध्ये हा जो गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे हा कदाचित आपण समोर घालवू शकतो। तर नक्की तुमच्या मुला मुलींना ही व्हॅक्सिन नक्की द्या। तुमच्या जवळच्या डॉक्टरांना, स्त्रीरोग तज्ञांना भेटा, त्यांच्याकडे ही व्हॅक्सिन उपलब्ध असते, तुम्ही तिथं ही व्हॅक्सिन घेऊ शकता।